सो हाय गाइस, गुड मॉर्निंग। आज मेरा सेकेंड व्लॉग शूट कर रहा हूँ मैं। आज शिवराज अभिषेक 16 महामैदान रहता है नागपूर में, बहुत ही अच्छा। तो चलिए हम वहाँ चले जाते हैं। मंडळी, हे आमचे विशाल दादा किल्लेदार, हे आपल्याला आज शिवराज अभिषेक 16 आम्ही का साजरा करतो ते सांगणार। सुप्रीम जय जिजाऊ जय शिवराय। अखंड महाराष्ट्राचे मर्दानी दैवत राजाश्री छत्रपती यांचा आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा होतोय। मित्र हो, हा 351वा राज्याभिषेक आहे। म्हणजे एक आनंददायी बाब आणि एक दुसरी बाजू देखील अशी की आज 350 वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर आपण हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतोय। तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत की हा ऐतिहासिक सोहळा आणि हा नेत्रदीपक सोहळा आपल्याला याची डोळा दरवर्षी आपल्याला अनुभवायला आणि बघायला मिळतो। शिवकाळात कितीतरी अज्ञात असे मावळे होते की ज्यांना हा जिवंतपणी काय किंवा नंतरच्या काळात देखील हा सोहळा त्यांना बघता आला नाही। खऱ्या अर्थानं, लौकिक अर्थानं हा हे आपले सौभाग्यच म्हणावं लागेल की हा सोहळा आपल्याला अनुभवता येतो। हा राज्याभिषेक दिन म्हणजे हा भारतातला प्रथम स्वातंत्र्य दिन होता। देशाला पहिलं स्वातंत्र्य राजाश्री छत्रपतींनी दिलं। 750 वर्षाचा घरदाट अंधार हटवत शिवछत्रपतींनी या हिंदुस्थानातलं पहिलं राज्य आणि एक लोककल्याणकारी राज्य या स्वराज्याच्या रूपानं या मातीत उद्भवलं होतं। मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांच्या संकल्पनेतनं तयार झालेलं हे एक तुलसं पेरलेलं एक बीज आज एवढं वटवृक्षाच्या निमित्ताने एवढं मोठं झालं। याचं एक द्योतक म्हणून सांगायचं झालं तर आम्ही साकारलेला अटकेचा किल्ला। हा अटक म्हणजे काय, आपण मराठी शब्दांमध्ये किंवा मराठी वाक्यप्रचारामध्ये एक वाक्यप्रचार असा येतो की अटके पार झेंडे रोवले। तर अटके पार म्हणजे काय, तर अटके पार हा अटकचा जो किल्ला आहे, अटकेपासून 40 किलोमीटर अंतरावर एक जमरूद नावाचा किल्ला आहे। जमरूद हा किल्ला सध्या घडीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे। तर मराठ्यांनी जे पाणीपुरी होते महाराजी पायघोडे यांचं एक मराठी पाऊल हे प्रथम त्या अटकच्या किल्ल्याच्या पलीकडे जाऊन अटक काबीज केला आणि अटक केल्यानंतर मराठी तिथवरच थांबले नाही, तर त्यांनी पुढे 40 किलोमीटर अंतरावर असलेला जमरूद नावाचा किल्ला हा सुद्धा फत्ते केला। म्हणजे एकंदरीत मराठ्यांच्या अंमलाखाली अखंड हिंदुस्थानात एक छत्री अंमल छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वात तयार झालं। आणि या सगळ्या किल्ल्यांच्या रूपानं हा एक जाज्वल्य इतिहास जो केवळ एका राज्यापुरता किंवा एका देशापुरता मर्यादित नसून हा अखंड भारतवर्ष किंबहुना त्याही पलीकडे आहे। तर हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा, त्याचा मागे सांडलेल्या प्रत्येक रक्ताचं आणि त्यामागे प्रत्येक एका मावळ्याचं शौर्य हे एक दडलेलं आहे, हे येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं। काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या ओघात हे गड किल्ले आपल्या नाकर्तेपणामुळे आज दुर्लक्षित होतात आहे। दिवसागणिक कुठला तरी एखादा बुरुज किंवा एखादी तटबंदी ढासळते, याचं सर्वस्वी जे काही दुर्भाग्य म्हणता येईल हे फक्त आणि फक्त आपल्याच नाकर्तेपणामुळे। तर हे कुठेतरी हे गडकिल्ले जपल्या जावे हीच या मागची मनीषा आहे। धन्यवाद।
शिवाजी महाराजांना कृपा प्रसाद प्राप्त्यर्थं शिवराज्याभिषेक दिनोत्सव अंगभूता ध्यान आवाहन मागच्या वेळी मजा येत होती. माग कशी दिसत आम्ही बायगन. अरे खरंच मजा आली. थँक्यू थँक्यू.
नमस्कार मित्र हो, आता आम्ही आलो आहे शिवराज्याभिषेक सोहळा किल्लेदार प्रतिष्ठानमध्ये आपण आलो आहे. इथे आपण किल्ले प्रदर्शनीचं जे लागलेलं होतं त्याच्यासाठी आपण आलो आहे. ही आमची रिया हे आपल्याला पूर्ण सविस्तरपणे सांगणार आहे. तुम्ही इथे पाहाल तर ही राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी आहे. ही पाचाड इथे आहे. पाचाड म्हटलं की रायगडच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव पाचाड आहे. तिथे आऊसाहेबांची समाधी आहे. मुख्य कारण असं आहे त्या की जे स्वराज्याचे स्वप्न आऊसाहेबांनी पाहिलं होतं त्याचे छोटं बियाचं वृक्ष झालं होतं. आपले महाराज छत्रपती झाले होते. तर एक मानाचा मुजरा म्हणून रायगडच्या पायथ्याशीच आऊसाहेबांची समाधी बांधण्यात येते. समोर आपण समोर आलो की हे शिरकाई देवींचं मंदिर आहे. हे पण रायगड किल्ल्यावरच आहे. हे महाराज यांना आपले आराध्य दैवत मानून यांची पूजा करतात. पुढे ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, ही सुद्धा रायगडावर. तुम्ही पाहाल त्याला 8 भुजा आहे. याचं कारण असं म्हणता येते की महाराजांना 8 बायका होते. महाराजांची मुलंही देखील 8 होती. महाराजांची जी राजमुद्रा होती तिला पण अष्टबाजू होती आणि महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्या कारणाने एक कन्सेप्ट म्हणून आपल्या महाराजांची समाधी पण 8 भुजांची होती. रायगडावर तुम्ही आज पण याल तर महाराजांच्या समाधीसमोर तुमचे डोळे आज पण पाणावले जाईल. थरथरत्या हातांनी मानाचं मुजरा होईल. हा अटकचा किल्ला, हा तुम्हाला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जवळ मिळतो. हा पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये असून पण हा एक स्वराज्याचाच भाग. थोडंसं त्याला मुख्यतः 4 दरवाजे आहेत आणि एक दिल्ली दरवाजा आहे जो दिल्लीकडे होतो. आणि याच्यात जर आपण थोडं समोर जाऊ पाकिस्तानमध्ये तर तिथे एक जमरूदचा किल्ला आहे. तो देखील स्वराज्याचा, तो सुद्धा महाराजांनी काबीज केला. समोर आलं या किल्ल्याचे नाव जंजिरा. हा एक जलदुर्ग आहे. दुर्भाग्य असं की हा कधीच स्वराज्यात येऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी देखील खूप प्रयत्न केले, पण दुर्भाग्यच म्हणा की आपला कधी स्वराज्यात येऊ शकला नाही. त्याच्या म्हणजे हा एवढा अवघड होता कारण की हा अखंड समुद्राच्या मधोमधी, हा कोंकण साईडला तुम्हाला भेटतो. हा अखंड समुद्राच्या मधोमधी असल्यामुळे याच्यावर आक्रमण करणं थोडं अवघड आहे. त्यानंतर हे जे तुम्ही तोफा पाहता, हे तोफा पूर्ण 360 फिरतात. त्या शत्रूंचं आक्रमण कुठून पण झालं तर त्यावर तोफे बाजू. असा आपला जंजिरा किल्ला. आणि याच्यात जर थोडं आणखी पुढे गेलं की एक पद्मदुर्ग नावाचा किल्ला, तो देखील शिवाजी महाराजांनी बांधला. त्याची बांधकाम एवढी सुंदर होती की आज पण तो किल्ला ठामपणे आपल्या महाराजांसारखा होता. हे जगदीश्वरांचे मंदिर, हे पण सुद्धा रायगडावर आहे. हे हिरोजींनी
हिरोजी सरदार होते महाराजांनी, ज्यांनी हे पूर्ण रायगड निर्माण केलं. याच्यात जर थोडंसं मागे जाऊ तर आपल्याला महाराजांची समाधी दिसते. पुढे जगाशी इस्वी आणि मागे आपली इस्वी. आणि याच्या उत्तरेकडे एक भवानी टोक आहे. जेव्हा आपण महाराज कोणत्या व्याकुळतेत राहत होते, कोणत्या कठीणाईमध्ये राहत होते, तेव्हा तिथे मंदिरात जाऊन आपली सगळी तिथे मेडिटेट करत होते आणि त्यांना काही ना काही मार्ग भेटत होते. एक जगदीश्वराची विशेषता असं सांगता येईल की हिरोजींनी एका पायरीवर आपलं नाव ठेवलं होतं. तर महाराजांनी विचारलं की बा त्याच पायरीवर का बरं. तेव्हा हिरोजींनी म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरात याल, जेव्हा जेव्हा तुम्ही दर्शन करायला याल, तेव्हा तेव्हा माझ्या नावावर तुमचे पाय पडेल आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला नमन करू. असं आपलं हे पूर्ण स्वराज्य आहे, आपली राजधानी रायगड आहे आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. आपले महाराज, आपले किल्ले हे जोपर्यंत आपण नाही ठेवणार तोपर्यंत हे असू शकतात. जय श्री. जय जय शिवराय. तर असा होता आमच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा महावादन आणि सर्व आजचं पूर्ण कार्यक्रम. आणि चला आपण नंतर भेटूया नेक्स्ट टाइम. बाय.